सोयगावात संतांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा, आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात संत समाज आक्रमक। सोयगाव तालुका येथे गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सनातन हिंदू धर्मातील पूजनीय संतांविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ संत समाज, वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने एकवटला। विकास लवांडे यांच्या विरोधात संतप्त जनसमुदायाने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर केलं। या मोर्चा दरम्यान संतांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असले तरी संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायण सुधन्वाजी महाराज केनेकर यांनी केले। यावेळी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज मोहने, हरिभक्त परायण जितेंद्र महाराज पंडित, हरिभक्त परायण गोपाल महाराज पवार, हरिभक्त परायण कुमारी जान्हवी दिदी सोनवणे तसेच हरिभक्त परायण पारस महाराज जैन यांनी आपल्या मनोगतातून संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत संतांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले। मोर्चात परिसरातील वारकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हरिभक्त परायण निलेश महाराज राजपूत, हरिभक्त परायण शरद महाराज पवार, हरिभक्त परायण किरण महाराज यांच्यासह अखिल हिंदू समाजातील विविध घटकांनी एकजूट दाखवत निषेधात सक्रिय सहभाग नोंदवला। तहसील कार्यालयात निवेदन सादर करत संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या घटनेमुळे सोयगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून सामाजिक व धार्मिक स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष भाऊ सोनवणे।